नमस्कार, होमस्टाईल कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी बनवणार आहे आळूच्या वड्या। त्यासाठी मी आळूचे पानं घेतले, ते आधी आपण साफ करून घेऊ। मी पानाच्या शिरा काढून घेते, देठाने असे एक्स्ट्राचे शिरा ते काढून घेते, जेणेकरून आपल्याला रोल करायला सोपं जाईल। पानं मी साफ करून धुवून मग दाखवते। पानं मी धुवून ठेवलेत, आता नितळत। तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ वड्यांचा। मसाल्यात मी काय काय घेतलं ते बघूया। मिरची घेतली आहे हिरवी, लसूण, कोथिंबीर, मीठ, हळद, जिरं, धने घेतले थोडेसे, आणि एक लिंबू लागणार आहे आपल्याला। लिंबू नसेल तर चिंच घातलं तरी चालतं, आणि सुकं खोबरं घेतले थोडंसं। वाटून घेणार आहे पाणी घालून सगळं एकत्र। बारीक असं वाटून घेतले पाणी घालून। आता आपण पीठ बेसन पीठ घ्यायचंय, त्यामध्ये वाटलेला मसाला, एक लिंबू पिळून घ्यायचंय, चिमूटभर हिंग, चिमूटभर खाण्याचा सोडा, हे मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकजीव करून घ्यायचं। झालेले आपलं पीठ तयार वड्यांचं। तर त्यामध्ये घालणारे पांढरी तीळ, परत एकदा आपण आता मी एक ताट घेतलंय, त्याच्यावर पानांना पीठ लावून घेऊ। हातानेच लावून घेणार आहे पीठ। असं पातळ पातळ सगळीकडे लावून घ्यायचे। दुसरं पण असं ठेवायचे। मी पूर्ण पानांना लावून घेते याच पद्धतीने, मग दाखवते रोल करताना। आपण आता फोल्ड करून घेऊ। आधी असं करून घ्यायचे वरून, आणि मग असं जमवून घ्यायची इकडून पण। असे चारी बाजूने, आणि मग असं रोल करायचं। असं रोल बनवून घेतलाय मी, परत दुसरा बनवून घेते, मग दाखवते। 2 रोल बनवून घेतले मी, एक छोटा आणि एक मोठा। आता मी चाळणीमध्ये ठेवणार आहे वाफवायला। थोडंसं तेल लावून घ्यायचे चाळणीला, जेणेकरून खाली नाही चिटकणार। मी ठेवून घेते एक 15 ते 20 मिनिट टोपामध्ये ठेवणार आहे वाफ द्यायला। पाणी ठेवले आत, वरून झाकण, आणि थोडंसं जड म्हणून खलबत्ता ठेवते। एक 15 किंवा 20 मिनिटांनी आपण चेक करू झाले का, बघूया झाले का। झाली आपली वडी पूर्णपणे तयार। 15-20 मिनिटं झाले। आता मी थंड करायला ठेवणार आहे। पूर्ण थंड झाली वडी आपली। आता मी कट करून घेते पातळ। असे मी कट करून घेते सगळे वड्या, मग तळताना दाखवते। आता आपण फ्राय करून घेऊ वडी। तव्यामध्येच मी शॅलो फ्राय करणार आहे। तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय पण करू शकता। अशा पण छान होतात कमी तेलामध्ये।
ज्यांना कमी तेल खायचं असेल त्यांनी अशा फ्राय करा. ते करून घेऊ. चांगले दोन्ही साईडनी लालसर तळून घ्यायचे. तयार आहेत आपली आळूवडी. कशी वाटली तुम्हाला आळूवडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.